माझ्या मुलाला एक दिवस विचारलं, म्हणलं बाळा तुला करोडपती आहे बापन मला सपराचं घर का भेटलं? म्हणला पप्पा मागच्या जन्माचं लई पुण्यकर्म होतं, डायरेक्ट करोडपती घरात जन्म. म्हणलं माझं लई पप्पा वाईट केलं तर डायरेक्ट सपराच्या घरात जन्म. म्हणलं आता कसं काय आलं? म्हणला रात्र संपून दिवस उजाडलाय, नीट काशी करा नाही तर पुन्हा रात्र तयार होईल. हे दिवस रात्र हे कोणी टेम्पररी आहे ना, परमनंट. कोणी आमदार खासदार आहे का? कोणी मुख्यमंत्री आहे का? कल राजा कोई और था आज कोई और है, कल और होगा. अगर आप आज दुख दर्द में हो तो डोंट वरी, आने वाले पेड़ में खुशी का दिन आने वाला है. करते रहो, करते रहो, लढते रहो, जरुरी आहे. म्हणून मला वाटतं अध्यात्माचा बेस काय म्हणतो, आपण आपल्या कर्मफळामुळे या शरीरात आलोय, ऍक्सेप्ट करा त्या शरीराला. करताल का? ऍक्सेप्ट करा त्या परिवाराला, त्या पत्नीला, त्या नवऱ्याला, त्या आईला, त्या बापाला, त्या सासऱ्याला, त्या मुलांना. ऍक्सेप्ट करा भूतकाळात झालेल्या लॉसला, ऍक्सेप्ट करा त्या चिटिंगला, ऍक्सेप्ट करा त्या संकटांना. ऍक्सेप्ट करा, एकच पर्याय आहे. भगवंत म्हणतात की जसे ज्याचे कर्म असतील त्यानुसार त्याला फळ भेटतील. ऍक्सेप्ट इट आणि आतापासून जगायला सुरुवात करा.